मुंब्रा स्टेशन मुंबई लोकलच्या मार्गावरचं व्यस्त ठिकाण। दररोज लाखो लोक इथून प्रवास करतात। कोणी नोकरीसाठी, कोणी शिक्षणासाठी, तर कोणी फक्त आपल्या घरचा उदरनिर्वाह घालवण्यासाठी। पण या व्यस्त ट्रॅकवर काही जीव कायमचे थांबले। गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस GRP आता या अपघात प्रकरणाची फाइल्स पुन्हा उघडत आहे, कारण त्यांना संशय आहे हा अपघात नव्हता, तर हा निष्काळजीपणाच होता। 9 जून 2025 मुंब्रा स्टेशन जवळ 2 लोकल गाड्या एकमेकांच्या इतक्या जवळ आल्या की काही क्षणातच 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 9 जण जखमी झाले। पहिल्या नजरेत ही चूक ड्रायव्हरची वाटत होती, पण चौकशी सुरू झाली आणि समोर आलं एक भयावह सत्य। नव्याने टाकलेल्या ट्रॅकवर वेल्डिंगचं काम अपुरं होतं। ट्रॅकचा समतोल बिघडलेला, वळणावरचा ट्रेनचा वेग जास्त आणि त्याच परिसरात नाला ब्लॉक झाल्याने ट्रॅकचा पाया खचला होता। म्हणजेच तंत्रज्ञान आणि मानवी निष्काळजीपणात समोर आला। या दुर्घटनेनंतर गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस यांनी रेल्वेचे सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोलास आणि वरिष्ठ विभाग अभियंता समर यादव या 2 अभियंत्यांविरुद्ध FIR दाखल केला। पण तपास पुढे गेला आणि अधिकाऱ्यांना एक विचित्र पॅटर्न दिसला। त्याच वळणावर, त्याच ट्रॅकवर मागच्या काही महिन्यातही काही लोक पडून मरण पावले होते। तेव्हा GRPने 4 जुनी प्रकरणं पुन्हा उघडली। कशिश छोटेलाल यादव, वय वर्ष 20, उल्हासनगरचा रहिवासी, त्याचा मृत्यू 30 एप्रिल 2025 रोजी झाला। सतीश सुरेश सोनवणे, याचा वय वर्ष 35, हा कल्याण पूर्व येथील रहिवासी आहे, त्याचा मृत्यू 30 एप्रिल रोजी झाला। विकास पडगले, वय वर्ष 34, याचा मृत्यू 28 फेब्रुवारी रोजी नोंदवला गेला। मुन्ना, याचा मृत्यू 13 फेब्रुवारी रोजी नोंदवला गेला। या सर्वांची फाईल आधी ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट म्हणून बंद झाली होती, पण आता GRP तपासात होतं की या मृत्यूचं कारण काही त्रुटी तर नाहीत ना, जसं की नसलेलं वेल्डिंग, असमान ट्रॅक आणि वळणावरचा वेग। मुंबई लोकलची अपघात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी धक्कादायक आहे। 2025 मध्ये ऑक्टोबरपर्यंत 279 लोक मृत्युमुखी पडले, त्यात 249 पुरुष आणि 30 महिला आहेत। 531 प्रवासी यात जखमी झाले। हे आकडे फक्त आकडे नाहीत, ते प्रत्येक घरचं दुःख आहे। 2024 मध्ये रेल्वे लोकल अपघातात 387 मृत्यू, 2023 मध्ये 431 मृत्यू, 2022 मध्ये 510 मृत्यू। दरवर्षी शेकडो जीव पडतात आणि प्रत्येक फाईलवर लिहिलं जातं ॲक्सिडेंटल डेथ। पण GRP म्हणते हे सगळे अपघात नाहीत, हे यंत्रणेचं अपयश आहे। सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की यासाठी नेमकं जबाबदार कोण? रेल्वे प्रशासन म्हणतं प्रवाशीच निष्काळजी असतात, गर्दीत चढतात, दरवाजात उभे राहतात, ते स्वतःच दोषी आहेत। पण मुंब्रा रेल्वे अपघाताचा तपास सांगतोय ट्रॅकच असमान होते, वेल्डिंगचं काम अपूर्ण होतं आणि इंजिनिअरिंग सुपरविजन जवळपास नव्हतंच। यामुळे GRPने भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर कलमे लावली आहेत। निष्काळजीपणामुळे मृत्यू घडल्या प्रकरणी कलम 105 तर जीवाला धोका निर्माण करणे यासाठी कलम 125(अ)(ब) लावण्यात आलं आहे। जर चौकशीत हे दोष सिद्ध झाले तर रेल्वे अधिकाऱ्यांना तुरुंगवास आणि नोकरीवरून हकालपट्टी दोन्हींची शक्यता आहे। मुंब्राच्या स्थानकाजवळ एक विशिष्ट वळण आहे, खांब 40/403 ते 40/425। GRP अधिकारी आता त्याला म्हणतात द फेटल कर्व, म्हणजे घातक वळण। या वळणावरून आधीही अनेक प्रवासी पडले, जखमी झाले आणि मरणही पावले आणि प्रत्येक वेळी लिहिलं गेलं अपघात। पण आता GRP म्हणतं हा अपघात नाही, हा पद्धतशीर निष्काळजीपणा आहे, जो काही महिन्यांपासून जीव घेतोय। रेल्वे प्रवासी सांगतात की आम्ही दररोज जीवावर बेतून प्रवास करतो। गर्दी, घाम, गोंधळ सगळं ठीक आहे, पण ट्रॅकच जर असमान असतील तर प्रवासी कसला दोषी? काही प्रवासी म्हणतात रेल्वे प्रशासनाकडे सगळं CCTV आहे, सगळे रेकॉर्ड आहेत, पण जबाबदारी कोणी घेत नाही। फक्त आम्हीच का पडून मरायचं? तपास दाखवतोय की ही फक्त एक दुर्घटना नाही, निष्काळजीपणाची ही एक साखळी आहे। लहान चुका आहेत, पण त्याचा परिणाम म्हणजे अपघात रेल्वे प्रवाशांचा मृत्यू। ट्रॅकच्या मोजणीतील चूक, वेल्डिंगचं अपूर्ण काम, सुपरविजनमधील ढिलाई आणि नाल्यांचं क्लिनिंग न होणं, त्यात लोकल ट्रेनचा वेग वळणावर जास्त झाल्यावर ट्रॅकचं बॅलन्स बिघडतं आणि प्रवासी पडतात। ही चौकशी अजून सुरू आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की,
मुंबई लोकल ही फक्त प्रवाशाची नसून मुंबईचं जीवन रेषा आहे आणि त्या रेषेत निष्काळजीपणाला जागा नाही। जीआरपीचा हा निर्णय 4 मृत्यूच्या फाईल्स पुन्हा उघडणं कदाचित या सर्व कुटुंबांना न्याय मिळवून देईल आणि हजारो प्रवाशांचं भविष्य वाचेल। मुंब्रा स्टेशनवरील ते वळण फक्त ट्रॅकच नाही तर जबाबदारी आणि निष्काळजीपणाच्या सीमारेषेचं प्रतीक आहे। हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।